साहेब आमचा पक्ष काही विचारणं वेगळे नाहीये. त्याच्यामुळे काही आणि आम्ही काही फार परंपरागत शत्रू पण नाहीये. त्याच्यामुळे आम्ही कधी कधी मित्रत्वाची भूमिका घेतात. काही ठिकाणी ठाकरे आणि भाजपची पण युती झाली. हो, काही ठिकाणी ठाकरेची झाली, काही ठिकाणी आमच्यासोबत पण झाली. त्याच्यामुळे शिवसेना, भाजप आणि मनसे हे सगळे एकाच घरातून हे एका विचाराचे लोक वेगळे वेगळे झालेले आहेत. त्यामुळे एखाद्या ठिकाणी ते एकत्र आले तर त्याच्यामध्ये काही आश्चर्य मानण्याचं कारण नाही. मुंबईसाठी शिंदे साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येऊ शकतात. हा, मुंबईसाठी हा, ते एकत्र येऊ शकतात. शिंदे साहेब आणि ठाकरे नाही नाही, मुंबईमध्ये शिवसेना भाजप म्हणून आम्ही लढलो. प्रत्येक ठिकाणी लढलो ते शिवसेना भाजप म्हणूनच त्या ठिकाणी जिंकणार आहोत. खरं तर उद्धव साहेब आणि राज ठाकरे जे आता एकत्र आले हे जर 2009ला मी मागे पण सांगितलं तर 10-15 वर्ष आधी आले असते तर चित्र वेगळं असतं. आणि ज्या म्हणजे ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आम्ही पाहिलं की अमित ठाकरे आणि राज ठाकरे एका सोबत प्रचाराला मतदानाला 4 दिवस असताना तुम्ही शाखेला भेटी देऊन आले. अरे शाखेला भेटी कधी दिवस असतात? निवडणुकीच्या 6 महिने आधी पक्ष बांधायचा असतो तेव्हा जर भेटी दिल्या असत्या आज रिझल्ट वेगळे असते. तुम्ही प्रचार सोडला, बरं दोघं चालले तर कुठल्या शाखेला भेट देणार तुम्ही, मनसेच्या की शिवसेनेच्या? त्याच्यामुळे केवळ सभांच्या वर्षावर आणि मीडियावर आमच्या शिंदे साहेबांना नाव ठेवणे याच्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये ठाकरे परिवाराने काही केलं नाही. आणि त्याच्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचं दुर्लक्ष झालं. निवडणुकीमध्ये प्रचार सोडून कार्यालयाच्या भेटी देणं हे तर मला वाटतं कोणातरी दिवाळखोर विचाराच्या माणसाचं जे काम असेल. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना पराभव पाहावा लागला. ज्या 92 जागा होत्या 92 जागापैकी फक्त 71 जागा म्हणजे 21 जागा झाले.